नागपूर जिल्ह्यातील नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या राणी तलावात एका इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे। 35 वर्षीय सुरेश किशोर राऊत याचा मृतदेह सकाळी तलावात आढळून आला। ही आत्महत्या आहे की काही वेगळं याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत। नागपूरच्या कामठी शहरातील जेपी नगर रेल्वे गेट परिसरात राहणारे सुरेश किशोर राऊत वय वर्ष 35 हे 9 एप्रिलच्या सकाळी 10 वाजता कुणालाही न सांगता घरातून निघून गेले। कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला पण कुठेही ठाव ठिकाणा न मिळाल्याने 10 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली। त्याच वेळी राणी तलावात एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तात्काळ पोलीस आणि नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले। गोताखोरांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। मृतदेहाची ओळख सुरेश राऊत अशी पटली। तलावाच्या काठावर त्याचा चप्पल आढळून आल्या, त्यामुळे आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे। मात्र सुरेश राऊत यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस विविध शक्यतांचा तपास घेत आहेत। सुरेश राऊत हे 4 चाकी वाहन चालवण्याचं काम करत होते। त्यांच्या मागे पत्नी, एक 4 वर्षीय मुलगी आणि 2.5 वर्षांचा मुलगा आहे। मृतदेहाचे शवविच्छेदन उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे करण्यात आले। नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे। राणी तलावातील मृतदेह प्रकरणाने कामठी शहरात खळबळ माजली आहे। आत्महत्येचा संशय असला तरी या घटनेमागचं खरं कारण काय हे पोलीस तपासातून समोर येईलच। नागपूर पोलीस या घटनेमागील तथ्य शोधत आहेत। पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज।